नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. आज मित्रांनो, ज्या महाराष्ट्राला ओढ होती, जी जोडी म्हणजे एक घाटाचा राजा आणि एक बिंदूरचा बादशाह, आई एकविरा, पालखी सोहळा आणि यात्रेनिमित्तानं जे मैदान भरलं होतं, त्याच्यामध्ये या जोडीला सीमेला का हार खावी लागली? मित्रांनो, तुम्ही जर बारीक पाहिलं असेल तर बघा, एकदम अटीतटीची लढत झालेली आहे. पायावर आणि तोंडावरती निकाल घेतलेला आहे. आपले संदेश पडवळकर आणि अभिषेक पडवळकर यांचा बगीरा आणि संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा सिकंदर 81-81. पहिले ते या जोडीचं अभिनंदनच म्हणावं लागेल. परंतु बकासूर आणि याचा मथुरचा पळ काय कमी होता का मित्रांनो? त्या तोडीला तोड पळत होते. आता तुम्ही त्या गाडीवरचा जर ड्रायव्हर पाहिला, सिकंदर आणि बगीरावरचा कार्तिक, तर त्याचा हात पहिल्यापासून थांबलेला नव्हता मित्रांनो. त्याचा हात पहिल्यापासून थांबला नव्हता. एवढी जबरदस्त चालाकीने त्यांनी शेवटच्या क्षणात गाडी बाहेर काढली बकासूर आणि मथुरच्या. याच जागी जर विठ्ठल नाना असते, विठ्ठल नाना बुतकर, रुस्तमी हिंद केसरी ड्रायव्हर किंवा अटील ड्रायव्हर, जे मथुरच्या गाडीवर आणि मथुरला पूर्ण जाणतात, अटील ड्रायव्हर तामखडा उत्तम क्वालिटीचा एक सक्षम ड्रायव्हर आहे मित्रांनो. किंवा शाकीर भाई, जे आपले संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर तळेगावचे राजा सम्राटचे मालक, तो सुद्धा एक जबरदस्त चालक ड्रायव्हर आहे मित्रांनो. या तिन्ही ड्रायव्हर पैकी एक जरी ड्रायव्हर या गाडीवर असताना मित्रांनो, तर 100% गाडी फायनल पात्र होती. आपण बबलू चाचाला नाव ठेवत नाही, पण बबलू चाचा थोडासा कमी पडला. बबलू चाचाची चालाकी शेवटच्या 1-2 फुटात कमी पडलेली आहे फक्त. कारण मागूनच पिकअप घ्यायला पाहिजे होता बबलू चाचाने, मागूनच टाप टाकायला पाहिजे होता. परंतु बबलू चाचाला पहिल्या राऊंडलाही बबलू चाचा पडाला. त्यानंतर उन्हाचा एवढा तडाखा, त्याच्यात बबलू चाचाची तब्येत नीट नसते, त्याच्यामुळं हा इम्पॅक्ट झाला. ह्याच गाडीवर जर विठ्ठल नाना किंवा अटील ड्रायव्हर जर असते, अटील ड्रायव्हर, मला माहिती आहे अटील ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसं आहे किंवा पळवणं कसं आहे नंदीला, हे 2 नंदी 100% गुलालात असते किंवा नंबरात असते, पहिल्या नंबरात. किंवा शाकीर भाई जरी असते तरी, तर ह्याच्यामध्ये बकासूरची काही चूक नाही आणि मथुरची काही चूक नाही, कारण ती गाडी तेवढ्या स्पीडला होतीच आणि तेवढ्या स्पीडने पळालेली. हा फक्त ह्या दुसऱ्या फेरीला, सेमीला या ठिकाणी ड्रायव्हर चेंज पाहिजे होता. नेहमी मोहिल शेठ सेमीला किंवा फायनलला ड्रायव्हर चेंज करतात, पण ह्या वेळेस मात्र राहुल पाटलांनी किंवा मोहिल शेठनी असं कुठलंही हे केलं नाही, नियोजन केलं नाही की सेमीला आपल्याला दुसरा ड्रायव्हर घ्यायला पाहिजे होता. त्याच्यामुळे आज मित्रांनो, बकासूरची आणि आपल्या मथुरची गाडी या ठिकाणी आज हरलेली आहे. हरू द्या, तरी त्यांचा इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो. बकासूर दशम हिंद केसरी आहे आणि आपला बिंदोडचा बादशाह आहे मथुर, त्याच्यानंतर भारत केसरी आहे. बरेच त्यांच्या नावावरती त्यांनी भरपूर कमवून दिलेले मालक लोकांना, आणि त्यांचं नाव, त्यांची उंची खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो, बकासूराने हे काय पुढच्या मैदानाला तर येतीलच, पण एक थोडीफार चूक या ठिकाणी नियोजन झाले. ड्रायव्हर जर दुसरा असता, या तिन्ही पैकी विठ्ठल नाना, अटील ड्रायव्हर किंवा शाकीर ड्रायव्हर, 100% गाडी आज नंबरच होती. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.